स्पाइस बॉक्स मध्ये तुमचं स्वागत। मी बनवतोय आता मूग डाळीचे वडे। यासाठी मी मूग डाळ घेतली जी सालांसकट असते, ती रात्रभर भिजवली आणि त्याची मी पेस्ट करून घेतली। त्याच्यानंतर उडीद डाळ घेतली, त्याची पण मी सालांसकटवालीच डाळ घेतली आणि तीही मी काल रात्रीपासून भिजवून आता त्याचं मी पेस्ट काढून घेतली। हे दोन्ही डाळी मिक्स करायच्या। हे डाळी आता मी मिक्स करतोय। याच्यामध्ये जिरं, थोडा हिंग, आलं लसणीची पेस्ट आणि कढीपत्ता, कोथिंबीरची पेस्ट। त्याला कुठेही आपण पाणी घालत नाहीये मुद्दामून, कारण ह्याचं जे पीठ आहे किंवा जो डो आहे तो छान असा घट्ट मळला पाहिजे। आणि ह्याच्यात ऑलरेडी आपण हे पाण्यात भिजवल्यामुळे ह्याचं पाणी सुटत राहतं कंटिन्युअसली, त्यामुळे काळजी घ्यायची, पाणी अजिबात घालायचं नाही। ह्याच्यात हिरवी मिरचीची पेस्ट घालते आणि अलगद हाताने आपण हे मिक्स करत राहायचंय। त्यामुळे थोडं मिरपूड घालतोय, थोडं मीठ, साखर, थोडी हळद, ह्याच्यातला जो ओलेपणा आहे तो काढण्याकरता आपण रवा वापरतोय। मी या केसमध्ये तांदळाचा रवा वापरतोय, मी नॉर्मल रवा पण वापरू शकता। ह्याच्याने थोडासा क्रिस्पीनेस पण येतो। तर ह्याचे छान मळून घेतलेले आहे आणि आपण गोळे करून छान थापून घेऊया वड्यासारखे, मग तळायला घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये हे वडे सोडूया हळूहळू। स्लो फ्लेमवरती हे छान स्लो कुकिंग होऊ देत, कारण ह्याचा जो क्रिस्पीनेस आहे तो जास्ती मेंटेन करता येतो त्याच्याने। हे आता झालेले आहेत, याला आपण काढूया। एखादा टिश्यू पेपरवरती काढायचे, म्हणजे तेल शोषून घेतलं जातं त्याचं। छानपैकी सर्व करूया प्लेटमध्ये। मूग डाळीचे वडे तयार आहेत। हॅपी कुकिंग।